तर ॲझोडोबॅक्टर हा थोडक्यामध्ये एक प्रकारचा जीवाणू आहे, त्याला बायो फर्टिलायझर म्हणू शकता. थोडक्यात हा काय आहे की नत्राचं स्थिरीकरण करणारा हा बॅक्टेरिया आहे, जो आपल्या हवेतील तसेच मातीमधील जे काही नायट्रोजन असेल त्याची उपलब्धता आपल्या पिकांसाठी वाढवतो आणि पिकांना चांगला फायदा देत असतो. त्याच्यामध्ये दुसरी गोष्ट म्हणजे काय आहे की ॲसिडोबॅक्टर वापरल्यामुळं आपल्या मातीचा जो पोत आहे तो सुधारण्यास मदत होते. त्याच्यामध्ये स्पेशली आपल्या मातीचे जे आरोग्य आहे त्याच पद्धतीनं आपल्या पिकांची जोमदार वाढ होण्यास याची मदत होते. तिसरी गोष्ट म्हणजे ॲसिडोबॅक्टरचा उपयोग केल्यामुळं ग्रोथ हार्मोन्स जे असतात पिकाचे किंवा झाडांचे तर ते वाढण्यास मदत होते. थोडक्यात ॲसिडोबॅक्टर हा सिक्रेट करत असतो ते. त्याच्यामध्ये पहिल्यांदा ऑक्सिन्स, जिब्रेलिन्स आणि सायटोकायनिन्स. तर हे जे ग्रोथ हार्मोन्स आहे यांचं काय होत असतं, सिक्रेशन होत असतं हा प्रोडक्ट वापरल्यामुळं. आणि त्याच्यामुळं काय होतं की आपल्या जे पिकाचे मुळं आहेत आणि जे खोडाची जी एक डेव्हलपमेंट आहे, ग्रोथ आहे ती फास्ट होत असते. तसेच उंचीसाठी स्पेशली तुम्हाला ह्याचा फायदा होऊ शकतो. चौथी गोष्ट म्हणजे जर तुम्ही ॲझोडोबॅक्टरचा उपयोग केलात तर आपण बीज प्रक्रिया करण्यासाठी तुम्ही त्याचा उपयोग करू शकता. त्याच्याने जर्मिनेशन जे रेट आहे थोडक्यात तर ते वाढतं आणि बियांची म्हणजे लवकर आपली झाडं थोडक्यात तयार होतात आणि चांगली ग्रोथ येते त्यांची. पाचवी गोष्ट म्हणजे ॲझोडोबॅक्टर हा काही रोगकारक सॉईल म्हणजे थोडक्यात मातीमुळे तयार होणारे जे काही जीवाणू डिसिजेस असतात, थोडक्यात की रोग असतात मातीमुळे होणारे रोग, तर त्याचासुद्धा प्रोटेक्ट करण्यासाठी, मुळांना प्रोटेक्ट करण्यासाठी स्पेशली ॲझोडोबॅक्टर काम करत असतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की आपला जो ॲझोडोबॅक्टर प्रॉडक्ट आहे हा पूर्णपणे इको फ्रेंडली अल्टरनेटिव्ह आहे नत्राचं स्थिरीकरण करण्यासाठी. त्याच्यामुळं काय होतं की नत्राच्या खतांची जी कमतरता आहे ती तुम्ही भरून काढू शकता आणि त्याच पद्धतीने नत्राची जी खतं आहेत ती तुम्ही कमी प्रमाणात जर वापरला तर त्याचा फायदा आपल्या कॉस्टिंग म्हणजे थोडक्यात काय की आपल्या पैसे वाचवू शकता. शेतकरी बांधवांना ह्याचा भरपूर फायदा होऊ शकतो. धन्यवाद. अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच शेअर करा. ही माहिती चांगली वाटल्यास नक्कीच कॉमेंटमधून आम्हाला कळवा.